आमचं आहे रोडवर आम्ही बसतो आणि रोज कमवून रोज खाणार आम्ही माणसं आहेत आणि आम्हाला माल आणतो मार्केटातून विकतो, त्याच्यातून माल आमचा घेऊन गेला तर काय आम्हाला भेटणार त्याच्यात? 2 पैसे कमवून लहान लहान पोरं असतात, आम्ही भाड्याचा रूम असतो, 5,000 भाडा, लाईट पाणी कशात त्याच्यात काढणार? 4-8 दिवस जर बंद असलं तर आम्ही काय खाणार, काय पेणार? आता जसं बसतो असंच बसू दे आम्हाला, बस बाकी तंग नाही झाला पाहिजे. आज रिपब्लिकन फाउंडेशन तर्फे फेरीवाल्यांनी मोर्चा काढला. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हॉकर्स झोन एक बनवून द्यावा त्यांना, जे की 2% रिझर्वेशन असतो स्टेशन रोडला. कुठल्याही शासनाचं काम सुरू असताना प्रत्येक ठिकाणी 2% रिझर्वेशन असतो. त्या रिझर्वेशनमध्ये त्यांना पट्टे मारून बसून देण्याची संधी द्यावी. भरपूर महिला आहेत ज्या त्यांचं रोज कमवतात आणि रोज खातात. गेले 8 दिवस हे उपाशी आहे. ह्याची पूर्णपणे जबाबदार ही महानगरपालिका आहे. ह्यांना रविवारी शनिवारी सुट्ट्यांच्या दिवशी बिनकामाची कामं करायला हे इथे येऊन बसतात आणि जेव्हा ह्यांचे सामान उचलून आणतात त्यावेळेस सुट्ट्यांचे बहाणे करतात. कितीतरी या गरिबांचे माल उचलून आणतात, ह्यांना परत देत नाही. आमची अशी प्रमुख मागणी आहे की त्यांना हॉकर झोन बनवून द्यावा आणि जेव्हापर्यंत हे हॉकर झोनची जागा देत नाही ह्यांना पट्टे मारून बसण्याची जागा करून द्यावी. ही पण जबाबदारी महानगरपालिकेचीच आहे. आमच्या फेरीवाल्यांच्या रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशनतर्फे आम्ही प्रमुख मागण्या हे केल्या आहेत की जी काय आता सध्या अन्यायाची कारवाई होते ती तात्काळ थांबवावी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जी कारवाई होते ती तात्काळ थांबवावी. राष्ट्रीय फेरीवाल धोरणाची अंमलबजावणी अद्यापही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून झालेली नाही. त्यामुळे कायदा असा सांगतो की जोपर्यंत राष्ट्रीय फेरीवाल धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फेरीवाल्यावरती कारवाई करायची नाही. राष्ट्रीय फेरीवाल धोरणाच्या माध्यमातून फेरीवाल लायसन त्यांना व्यवसायासाठी जागा देऊन जर ते परत त्या ठिकाणी आले तर कारवाई करावी असा कायदा आहे. आणि असा नियम असताना या सर्व नियमांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका फाट्यावर मारून अधिकारी फाट्यावर मारून ही अन्यायी कायद्याविरोधी आणि अन्यायी कारवाई करतायत. त्याचा जाहीर निषेध रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशनतर्फे आम्ही करत आहोत. आणि जोपर्यंत राष्ट्रीय फेरीवाल धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांना आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून बसण्याची सवलत द्यावी ही मागणी घेऊन आम्ही इथे आलेलो.